तर नमस्कार मित्रांनो. तर सर्वात पहिले मी आपले जे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राचं बिहार केल्याबद्दल अभिनंदन करतो. तर मित्रांनो, आता जे काही तुम्ही बघितलं असेल ग्वालियरमध्ये जे झाले म्हणजे एम मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी प्रतिमा पाडण्यात आलेली आहे ते अतिशय चुकीचं केलेलं आहे. तर हा जो तुम्ही खाली जो व्हिडिओ पाहत असाल, तर माझी एकच रिक्वेस्ट आहे ग्वालियर पोलिसांना की जशी ह्या माणसाचे तुम्ही हातपाय तोडले तशी अनिल मिश्रा आहे ना त्याचे पण हातपाय तोडायचे. कारण की हा जो अनिल मिश्रा आहे ना हरामखोर, हा देशामध्ये जातीवाद पसरवण्याचं आहे ना काम करतोय. आणि मला एक असे विचित्र बुद्धिहीन लोकांना इतकं सांगायचं आहे की जे काही हे जे महापुरुष झालेले आहेत आपल्या भारतामध्ये आणि जे काही फ्रीडम फायटर्स आहेत त्यांच्या प्रतिमेची विठंबना करण्याचा आपल्याला काहीही अधिकार नाहीये, कोणही असू दे. अरे असं आपण किती जणांचं ऐकतो की बाबा हे जे काही आहे हे पॉलिटिक्स लोक स्वतःचं वोट वळवण्यासाठी या गोष्टी करत असतो. पण यामध्ये आपलं काय होतं, तुम्ही महापुरुषांचे पुतळे जाळता किंवा फाडता आणि याच्यामुळे जे काही सामान्य वर्ग असतो तो पूर्ण विस्कळीत होतो. तर अशाच गोष्टी जर पुढे होत गेल्या तर येणारा जो काळ आहे ना तो खूप भयंकर असणार आहे. आणि याच्यामध्ये जो वणवा कसा पेटतो माहितीये का, सुक्या संगती ओला पण जातो, त्या प्रकारे होणार. तर लक्षात असू द्या, तुमची जी काही प्रतिक्रिया तुम्हाला मांडायची असेल ना सरकारबद्दल, तर महापुरुषांचे वगैरे किंवा पुतळे किंवा पोस्टर्स वगैरे फाडून वगैरे या गोष्टी होणार नाहीये. तर तुम्हाला त्या करंट गव्हर्नमेंटने किती फॅसिलिटी दिलेल्या आहे किंवा नाही दिलेल्या आहे ह्याबद्दल तुम्ही मुद्दे उचलले पाहिजेत. पण सोशल मीडियामध्ये आपण कधी पण ओपन करतो ना तर आपल्याला हेच कास्टिझम, रिलिजन, हिंदू मुस्लिम, हिंदुत्व वगैरे ह्या गोष्टीच ऐकायला भेटतात. कधीतरी सकाळी सकाळी तुम्ही उठल्या असं तुम्ही बघितलं इन्फ्रास्ट्रक्चर ह्या सिटीमध्ये चांगलं झालेलं आहे किंवा जे मिडल क्लास वर्ग किंवा गोरगरीब लोक आहेत त्यांना चांगली फॅसिलिटेट मिळाली आहे किंवा हॉस्पिटल जे गव्हर्नमेंटचे किंवा गव्हर्नमेंटच्या ज्या शाळा आहे महानगरपालिकेच्या किंवा राज्याच्या त्या चांगल्या झालेल्या आहे. असे कधी व्हिडिओज तुम्हाला म्हणजे दिसण्यात आले का? नाही ना. ह्या गोष्टीकडे इम्पॉर्टन्स द्या ना, ह्या गोष्टी होऊ द्या ना व्हायरल. काय यार. आणि अनिल मिश्रा, मी माझं वैयक्तिक तुला सांगतो, जरासा सुधर, समजलं का? नाहीतर विनाकारण तुझं जे भविष्य आहे ना ते पूर्ण ब्लॅकआउट होऊन जाईल. त्या बाबासाहेबमुळे तू काय जे लॉयर वगैरे बनला असशील ना ते त्या महामानवाचं उपकार समज तुझ्यावर. कसं तुला लॉयर बनवलं वगैरे कसं मला समजत नाही एकदम. कसा विचित्र आहे रे तू. मूर्ख, तुला अक्कल आहे का जराशी तरी? बाबासाहेबाची प्रतिमा तू फाडतोयस. यार थू आहे तुझ्या जिंदगीवर. यार लाज वाटते मला, तुझ्यासारखा माणूस भारतामध्ये पैदा झाला. जय हिंद, जय महाराष्ट्र.